अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती या सभागृहात चर्चा चालू आहे. आरक्षणाचा पूर्व इतिहास काढावा लागेल. गेल्या 5-10 वर्षातला आरक्षणाचे मुद्दे काढून आपण आरक्षणावर बोलू शकत नाही. अध्यक्ष महोदय, जेव्हा संविधानामध्ये कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्टिंग कमिटीची निर्मिती झाली, त्याचा अध्यक्ष कोण असावा ह्याच्यावरती खूप मोठी चर्चा या देशामध्ये झाली. या देशातल्या सर्व राजकीय नेत्यांनी वेगवेगळी नावं सुचवली, पण महात्मा गांधींनी नेहरूंना एकच नाव सुचवलं की ज्याला शोषण माहिती आहे, जो स्वतः शोषित आहे, असा एकच माणूस भारतात आहे, त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि त्यांना तुम्ही ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष बनवा. 7 जणांची ड्राफ्टिंग कमिटी होती, त्यातले 6 जण 3 महिन्यानंतर आलेच नाहीत, आणि एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हस्तलिखित भारतीय संविधान लिहिलं. भारतीय संविधान लिहित असताना भारताचा प्राचीन इतिहास आणि भविष्यातील घडामोडी या डोक्यामध्ये ठेवून, या मनामध्ये ठेवून संविधान लिहिलं गेलं. अध्यक्ष महोदय, त्यांनी पहिल्यांदा 340व कलम आणलं. 340व कलम हे या देशातल्या इतर मागासवर्गीयांसाठी होतं. नंतर मग 341, 42 ठीक आहे, पण हे सगळं चालू असताना 340 कलमाला विरोध झाला आणि इतर मागासवर्गीयांचं आरक्षण मागे पडलं. त्या विषयावर शांत न बसता उद्या समाज मला दोष देईल की ज्या समाजाला खरोखर आरक्षणाची गरज होती त्यांना मी आरक्षण देऊ शकलेलो नाही, आणि त्यामुळे मी या मंत्रिमंडळातनं राजीनामा देतो. तेव्हा त्यांचं ओबीसी म्हणजे कोण, शेड्यूल कास्ट म्हणजे गाव कसा बाहेर पाठवलेले, त्यांच्या जाती पोटजाती मोठण्याचं गरज नाही, पण इतर मागासवर्गीय अशी माणसं होती की ते समाजापर्यंत पोहोचूच शकत नव्हते. दऱ्याखोऱ्यात राहणारे, शेतीबाडीमध्ये जाऊन बैल विकणारे, बकऱ्या विकणारे, बोकड विकणारे, अशा वेगवेगळ्या 347 जातींना एकत्र घेऊन महाराष्ट्रात ओबीसी वर्ग तयार झाला, जे सगळ्यापासून वंचित होते. शिक्षणापासून वंचित होते, इथल्या चातुर्वर्ण्याप्रमाणे ते शूद्रांमध्ये गेलेले होते, आणि शूद्रांना समाजात स्थान नाही हे आपण इतिहासापासून बघत आलेलो आहे. त्या शूद्रांना स्थान मिळालं पाहिजे, समाजामध्ये समता आणि समानता दिसली पाहिजे, या एकाच कारणासाठी 340व कलम मानलं गेलं. दुर्दैवाने ते कलम नाकारलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला आणि कालेलकर आयोग आला. मग पुढे अनेक आयोग येत गेले 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 आणि मग बद्री प्रसाद मंडळ कमिशन आलं. मंडळ कमिशन पूर्ण भारतातल्या पूर्ण जातींचा त्यांनी अभ्यास केला आणि जवळजवळ 7,500 जाती अशा सोडून काढल्या, या इतर मागासवर्गीयांमध्ये मोडतात. त्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये इतर मागासवर्गीयांना थोडंसं आरक्षण सुरू झालं होतं, पण त्याला वैधता नव्हती. वसंतराव नाईकांनी ते केलं होतं. पण अध्यक्ष महोदय, व्हीपी सिंग आणि बीपी मंडळनी जे केलं त्यांनी या समाजाचं स्ट्रक्चर बदलून टाकलं. पहिल्यांदा वंजाराची, माळ्याची, धनगराची पोरं डेप्युटी कलेक्टर, असिस्टंट कलेक्टर, बंजाऱ्यांची पोरं म्हणून दिसू लागली. मला कौतुक या गोष्टीचं आणि तुम्हाला सगळ्यांचं कौतुक करावं असं वाटतं. आरक्षण म्हटलं की तिरक्या डोळ्याने पाहणारी माणसं आज आरक्षणावर बोलतायत. किती म्हणजे बाबासाहेबांचे किती उपकार मानावेत. हे आरक्षण कशासाठी असे प्रश्न विचारणारे लोक सुद्धा आरक्षणाबद्दल बोलतायत.
म्हणजे जणू काय आरक्षण हे आपल्या जातीसाठीच आणलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, असा काही जणांचा सूक्ष्म विचार होता. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की या युगामध्ये फक्त परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्म घेणे नाही. आणि म्हणून महात्मा गांधींना का महान म्हटलं पाहिजे? त्यांच्यात काही तात्विक मतभेद होते, पण जेव्हा ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष नेमायची वेळ आली तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्यांनी शोषण बघितलंय, जो स्वतः शोषित आहे, असा एकच माणूस आहे भारतात, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संविधान त्यांना लिहायला द्या. अध्यक्ष महोदय, ओबीसीचं आरक्षण हे जवळजवळ स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षानंतर आलं. आदी वसंतराव नाईकांनी दिलं, माझं सांगणं झालं, आणि मंडळ आयोग आलं, त्याच्या रेकमेंडेशन्स आल्या, आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मंडळ आयोगाच्या आरक्षणचे जे रेकमेंडेशन्स होते त्याची अंमलबजावणी करावी, हे पहिल्यांदा जर कोणी ठरवलं असेल तर माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी. मला आता त्या इतिहासात जायचं नाहीये की दिल्लीमध्ये विरोध कोणी केला, कोण होता तो गोस्वामी, दिल्लीच्या त्या वरच्या पट्ट्यामध्ये आगी कशा लावल्या गेल्या, ओबीसी विरुद्ध कोण कोण उभे होते, हा इतिहास पुस्तकात आहे. मला इथे बोलून वाद नाही घालायचा. पण मला बरं वाटतंय की जे 91 साली ओबीसीच्या विरोधात होते तेच आज ओबीसीची बाजी घेऊन भांडतायत. कालाय तस्मै नमः. काळ बदलत जातो, काळ बदलत जातो. फक्त दुर्दैव एवढंच आहे की आमचं आजचं आरक्षण हे राजकीय शस्त्र म्हणून वापरलं जातं, जे कधी घडणारच नाही. त्याच्यावरती सभागृहामध्ये डिस्कशन होतं. तुम्हाला माहिती आहे इंदिरा सहानी 50% वरती तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही. भांडण कशासाठी करताय? ओबीसीचं आरक्षण तुम्ही कमी करू शकत नाही हे माहित असताना ओबीसीचे नेते काय एवढ्या मोठ्या सभा घेऊन वातावरण आग लागेल असं भडकवत आहेत? मला माहितीये, माझ्यासारखं मी पण ओबीसी आहे, मला माहितीये माझं आरक्षण कोणी काढणार नाही. आणि मी आरक्षण न घेतलेला माणूस आहे. पण जातीबद्दलचं प्रेम सगळ्यांना असतं. चातुर्वर्ण्य काय असतं हे जर कोणी अनुभवलं नसेल तर मी माझ्या घरात अनुभवलंय. मी ज्या सोसायटीत राहायचो ती सोसायटी उच्चवर्णीयांची होती. माझ्या आईला आयुष्यात कधी त्यांनी सत्यनारायणाच्या पूजेला बोलवलं नाही. ही खंत आमच्या मनात कायम राहणार. आणि ती खंत आहे म्हणून जातविरहित समाज असावा हे आम्ही नेहमी म्हणतो. आणि कोणी कितीही म्हणो, काल सगळे म्हणत होते मला जातीवर बोलायची सवय नाही, मला जातीवर बोलायचं नाही. या देशामध्ये धर्म आणि जात जी एकदा चिकटली की तुमच्यापासून लांब जाऊ शकत नाही. जात नाही, तिला जात म्हणतात. या मोठेपणाला करायला ठीक आहे की मतदारसंघात आणि सगळीकडे मी काय जात मानत नाही, मी काय जातीसाठी भांडत नाही. जर माझी जात मागासलेली असेल आणि माझ्या बापाने शिक्षण घेऊन पुढे गेला असेल तर मागे राहिलेल्या माझ्या जातीसाठी मला भांडावं लागेल. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, हे जे राजकारण सुरू झालंय हे राजकारण नेमकं इलेक्शनच्या वेळेस काय येतो? तुम्ही बघा 2014ला राणे कमिशन आलं इलेक्शनच्या वेळेस, 2019ला मोर्चे निकाले इलेक्शनच्या वेळेस, आणि आता सुद्धा सुरू झालं इलेक्शनच्या वेळेस. हे असं काय जादू आहे की नेमकी इलेक्शनच्या वेळेस घेतल्यावरती उलट्या यायला सुरुवात होतात जातीच्या? माझं प्रामाणिक मत आहे की मराठ्यांचं नेतृत्व करणारे जरांगे हे पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट आहेत, तो एक कार्यकर्ता आहे.
त्यांच्या समजूतदारपणाबद्दल, त्यांच्या शब्दांबद्दल मला कधी काय वाटत नाही. ऍक्टिव्हिस्ट माणूस बेदरकार असतो, त्याला अनुभवच नाहीये. पण दुसरीकडनं जे बोलतायत ते प्रगल्भ राजकीय नेते आहेत. त्यांना महाराष्ट्रातल्या सामाजिक परिस्थितीची जाणीव आहे. त्यांनी अनेक वर्ष ओबीसीचं नेतृत्व केलंय. त्यांना आजही आम्ही आमचे नेते मानतो. पण त्यांच्या शब्दातनं शब्दांचा अंगार बाहेर पडावा ही अपेक्षा नाहीये. सगळीकडे धर्मयुद्ध पेटलं. मला आनंद आहे की 93 नंतर कुठलीही मोठी दंगल महाराष्ट्रात झाली नाही. कारण का महाराष्ट्र तेवढा समजूतदार आहे, समजदार आहे, एक दुसऱ्यांना मदत करणारा महाराष्ट्र आहे. आपण कितीही धार्मिक तेढ वाढवली की आम्हाला इतिहास आठवतो की शिवाजी महाराजांबरोबर गेलेला मदारी मेहतर हा मुसलमान समाजातला भंगी होता, भंगी. त्याच्यावर विश्वास ठेवून शिवाजी महाराज त्याला घेऊन गेले होते दिल्लीच्या दरबारात. अध्यक्ष महोदय, इतिहास खूप काही शिकून जातो, खूप काही शिकून जातो. अध्यक्ष महोदय, ओबीसीच्या लढाईसाठी आणि ओबीसीच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये 2 लोकांनी खूप प्रयत्न केले. त्याच्यात एक गोपीनाथ मुंडे आणि एक छगन भुजबळ साहेब. हे मी मान्य करतो. पण मला आजची त्यांची भूमिका पटत नाही. आज ते कॅबिनेटमध्ये आहेत. कॅबिनेट ही कॉन्फिडेन्शियल मीटिंग असते. त्याच्यात तुम्ही तुमचे मुद्दे जोरकसपणाने मांडायचे असतात. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला मुंबई महाराष्ट्राला दिली पाहिजे हे जेव्हा कॅबिनेटमध्ये मांडलं सी.डी. देशमुखांनी आणि जेव्हा ते अमान्य करत केलं तेव्हा नेहरूंकडे राजीनामा देणारा ह्याच महाराष्ट्रातले सी.डी. देशमुख होते. आपण आपल्या तत्वावर ठाम राहिलं पाहिजे. आपण काय करतो? शांत स्थिर महाराष्ट्र आपण अशांत करतोय, आपण अस्वस्थ करतोय. आणि ह्याची खंत न खेद. उद्या जर हा महाराष्ट्र पेटला तर अध्यक्ष महोदय कितीही बंब गाड्या आणा, हा कधीही विझणार नाही. आणि 2 जातींमध्ये उभी राहिलेली भिंत परत कधी कोसळणार नाही. 93च्या बॉम्ब स्फोटानंतर हिंदू मुसलमानांमध्ये जे वितुष्ट आलं ते आजही आपण संपवू शकलेलो नाही. गुण्यागुणविंदारे राहणारे हिंदू मुसलमान मुंबईतले त्याची ईद म्हणजे माझी दिवाळी आणि माझी दिवाळी म्हणजे त्याची ईद अशी मानणारा समाज होता. आज दुर्दैवाने ईदेला कोण जात नाही आणि दिवाळीला कोणी येत नाही. अध्यक्ष महोदय, ही समाज रचना ही वर्षानुवर्षाच्या प्रवासानंतर घडली आहे. त्याच्या गळ्याला नख लावणं त्या शोभतं का, हा माझा प्रश्न. ज्येष्ठ मंत्री आहेत, एका गटाचे ज्येष्ठ नेते आहेत. माझं ऐकत नाहीत. ओबीसीला पैसा कमी मिळतो असं जेव्हा ते बोलतात तेव्हा मंत्रिमंडळावर ते अविश्वास व्यक्त करतात. सरळ आहे. आणि जर मंत्रिमंडळावर तुमचा अविश्वास आहे तर मग त्या मंत्रिमंडळात राहता कशाला? या इथे आमच्यावर भांडायला, आम्ही तुमची लढाई लढू. पण एकदा एका खुर्चीवर बसले की संविधानाप्रमाणे त्यांनी वागलंच पाहिजे. ही सीमा संविधानाने आखून दिली आहे. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, मला हे माहिती आहे आरक्षणावर चर्चा आहे. मी उगाच बोलायला उभं राहिलेलो नाही. अध्यक्ष महोदय, एकदा का 50% आरक्षण ठरलंय तर तुम्ही मराठ्यांना का फसवताय हा प्रश्न आहे. मराठ्यांना आरक्षण पाहिजे हे माझं 2013चं भाषण आहे. तपासून बघा.
अध्यक्ष महोदय, शेतीमध्ये झालेली अधोगती, शिक्षणामध्ये झालेली अधोगती, वाढलेलं कुटुंब, न झालेलं आर्थिक उन्नतीकरण, ह्याला जर कुठेतरी सावरून घ्यायचं असेल तर या समाजाला आरक्षणाची गरज आहे. हे आम्ही 2013 साली मांडलं होतं. त्याच्यानंतर राणे कमिशन आलं आणि राणे कमिशननी पहिल्यांदा आरक्षण देऊ केलं. मला त्या इतिहासात जायचं नाही की हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये काय घडत गेलं. 102 घटना दुरुस्ती आली, 104 घटना दुरुस्ती आली, 105 घटना दुरुस्ती आली, त्याच्यातही मला जायचं नाही. प्रश्न हा आहे की ओबीसीचं काढून तुम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ शकता का? त्याचं स्पष्ट उत्तर राजकीय दृष्ट्या हे त्यांना शक्य नाही. पण मुळात त्यांनी ओबीसीला अस्वस्थ करून ठेवलंय. एकीकडे जाऊन सांगायचं जरांगेंना, देऊन टाकलो, आणि इकडे ओबीसींना सांगायचं 1% देऊ देणार नाही. काय चालू आहे? सरकारचं काम नाही आहे. सगळ्या समाजाला एकत्रित घेऊन आम्ही पुढे जाऊ, हे सरकारचं धोरण असलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, जेव्हा मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची वेळ आली तेव्हा मराठवाड्यातले सगळे आमदार शरद पवारांना जाऊन भेटले आणि म्हणाले सत्ता जाईल. शरद पवारांनी त्यावेळेस ठोकून सांगितलं, शाहू फुले आंबेडकर म्हणायचं आणि त्याच्या विचारांचं नाव देण्याची वेळ आल्यावर सांगायचं सत्ता जाईल. सत्ता गेली तरी बेहतर, मी नाव देणार. कधी कधी कणखर भूमिका घ्यावी लागते राजकारणात. अशी लेची पेची दोन्ही बाजूला सांभाळणारी भूमिका घेतली की असं होतं. आज कोणाचाच कोणावर विश्वास नाही आणि दोन्ही पक्षांशी बोलणारी सत्ताधारी आहेत. विरोधक तर कोण दिसतच नाहीत. आणि जर आपल्याला आरक्षण द्यायचंच आहे तर मग मार्ग काढा ना. संविधानिक पद्धतीने मी आज स्पष्टपणाने सांगू इच्छितो की तुम्ही आज आरक्षण देण्याच्या स्थितीत नाही. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आम्हा सगळ्यांची भूमिका आहे, तुमचीही भूमिका आहे. देणार कसं ते सांगा ना, चर्चा कशाला करताय? कुठल्या पद्धतीने देणार, कुठल्या मार्गाने देणार सांगा. आणि जर ते सांगता येत नसेल तर निष्कारण जाऊन जारंगेंच्या कानात कशाला बोलता? बसलेल्या मराठा आंदोलकांवर तुम्ही बेछूट लाठीमार का केलात? शांत बसलेल्या आंदोलनाला का पेटवलं? तुमचा त्याच्यात राजकीय डाव होता. कसंही करून हे एवढं मोठं आंदोलन चिघळवलं पाहिजे अशी एक वाईट मानसिकता होती आणि त्या दृष्ट वस्तूंनी तुम्ही त्यांच्यावरती लाठीमार केलात आणि उभा महाराष्ट्र पेटवलात. अध्यक्ष महोदय, 102 घटना दुरुस्ती झाली हे सगळं मी सांगितलेलं अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय, मूळ मुद्दा हा आहे की तुम्ही हा तिढा सोडवणार कसा, ह्याच्यावर कोणच बोलत नाही. ज्येष्ठ विधी तज्ञांचं काय ओपिनियन आहे ह्याच्यावर कोण बोलत नाही. सगळीकडनं रिपोर्ट येत आहेत की हे करता येत नाही, त्याच्यावरही सरकार काही बोलत नाही. मात्र आश्वासनांच्या उड्या ह्या सगळीकडे दिल्या जात आहेत. म्हणजे भेटी गाठी मिठी मारणं सगळीकडे होत आहे. पण ह्याच्यातला नेमका तोडगा निघणार आहे का? लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत ही धगधग 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 अशीच चालू ठेवायची? महाराष्ट्र अशांत आहे. अध्यक्ष महोदय, सामाजिक दृष्ट्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने शांत असलेला महाराष्ट्र, जातीपातीचा विचार न करणारा महाराष्ट्र, आज प्रत्येक जात एकमेकांविरुद्ध उभी राहते. आजपर्यंत तुम्ही धर्म उभे केलेत
एकमेकांसमोर हिंदू मुसलमान. आज तुम्ही काय करताय? मराठा विरुद्ध ओबीसीची लढाई लावण्याचा प्रयत्न करताय आणि कारण एकच, मतांचं राजकारण. त्या मतांच्या राजकारणासाठी मराठी मातीमध्ये मराठी माणसाचं रक्त सांडेल याची लाज नाही वाटत आपल्याला? अध्यक्ष महोदय, तुमचे आणि माझे राजकीय विचार वेगळे असू शकतात, तुमचे आणि माझे राजकीय मतभेद वेगळे असू शकतात. ह्या विचार वेगळे असले तरी महाराष्ट्र शांत राहावा, महाराष्ट्रातली अशांतता वाढेल असं आपल्या हातातनं कुठलंच पाप घडू नये हे आपल्या मनाला वाटत नाही. कोण काय बोलला ह्याच्यावरती जर प्रश्न उत्तर होऊन मंत्रिमंडळात एक मंत्री बोलणार असतील तर त्यांची प्रगल्भता आणि जरांगेचं वय, मला वाटतं जेवढी त्या मंत्री महोदयांचे राजकीय वय आहे ते जुने राजकारणी आहेत आणि जरांगेंचं हे पहिलं आंदोलन आहे, तुलनाच होऊ शकत नाही. ते आता 22 मिनिटं झाले साहेब, इथे लोक 40 मिनिटं बोलले. लवकर संपवते. अध्यक्ष महोदय, नाना तुम्हाला देणार आहेत. अध्यक्ष महोदय, लवकर संपवा. अध्यक्ष महोदय, देतो. अध्यक्ष महोदय, इथे नाना पटोळे बसलेत. आपण उपाध्यक्ष होतात तेव्हापासून अध्यक्ष महोदय यांनी कास्ट सेन्सस करा महाराष्ट्रामध्ये म्हणून ठराव आणला. तेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जी होते, सगळ्यांनी एकमुखाने पाठिंबा दिला की महाराष्ट्रात कास्ट सेन्सस झालं पाहिजे. मग महाराष्ट्रात कास्ट सेन्सस का होत नाही? जर कास्ट सेन्सस झालं, जातीची जनगणना झाली तर हे सगळे प्रश्न मिटतील. मुळात तुम्हाला हे प्रश्न मिटवायचे नसल्यामुळे तुम्ही काही करत नाही. तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रात आपण हा प्रश्न सोडवू शकत नाही, आपल्याला मोदी साहेबांकडे जावंच लागेल. मग तुम्ही का जात नाही? सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार, कायद्यानुसार इंदिरा सहानीच्या निर्णयानंतर 50% कॅप ओलांडता येत नाही. तुम्हाला ओलांडायची असेल तर तुम्हाला केंद्रीय म्हणजे लोकसभेमध्ये परमिशन घ्यावी लागेल. ती का घेत नाही? का कधी तुम्ही सगळ्या आमदारांना एकत्र केलं नाही आणि सांगितलं नाही चला मोदी साहेबांकडे जाऊया ना? पण ते न करता खालीच प्रश्न मिटवतो असं खोटं आश्वासन देऊ नका, तुम्हाला ते शक्य नाही. अध्यक्ष महोदय, कास्ट सेन्ससवर चर्चा करा ना. कास्ट सेन्ससवर बिहारने केली ना, बिहारने दाखवून दिली ना ताकद. करण्याची मानसिकता लागते, नुसतं बोलून चालत नाही, करण्याची मानसिकता लागते. नितीश कुमार आणि तेजस्वी यादवनी करून दाखवलं ना. 85% मागासवर्गीय आहेत हे त्यांनी समाजाला दाखवून दिलं. अध्यक्ष महोदय, आपण धनगर आरक्षणावर बोललो. धनगर आरक्षण तुम्ही 8 दिवसात देणार होते. 8 दिवसात 2014 साली शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झालं. डगडग 8 दिवसात आरक्षण दिलं. बोंबलतोय धनगर, आत्ता बाहेर मोर्चा आहे. लिंगायत समाजाला आरक्षण देणार होते, कुठे? मुसलमानांच्या धर्माबद्दल बोलून धर्माला आरक्षण देणार नाही असं आपण म्हणता, पण मुसलमानांच्या किती जातींना आरक्षण आहे तुम्हाला माहिती आहे? 70 फिरक्यांपैकी 50 जातींना ओबीसी मानलं जातं. त्याच्यात शेड्यूल कास्ट आहेत. हे अनिल पाटील इथे बसलेत. तुमच्याकडे तडवी नावाचा समाज आहे, शेड्यूल ट्राईब मध्ये आहे, तो मुसलमान आहे. बोला ना जरा कॅबिनेट मध्ये. असं आहे कन्व्हर्टेड, हा कुठे शब्द आलाय का पाटील साहेब? त्याच्यामुळे मुसलमानांविषयी तुमच्या मनातला असलेला द्वेष दाखवण्यासाठी आरक्षण देणार नाही. अहो तुम्ही आरक्षण दिलंय, हा आरक्षण दिलंय. अध्यक्ष महोदय, मुसलमानांना आरक्षण आहे आणि
साहेब जरा संपवा, थोडक्यात संपवा साहेब. जाऊ दे ताई, आता बोला ताई संपत आले. तेव्हा मुसलमानांना आरक्षण देणं, हे मुसलमान धर्माच्या नावाने आरक्षण मागत नाहीत. हे मुसलमान हे त्यांच्या जातीच्या नावाने आरक्षण मागतायत. सच्चर कमिटीचा रिपोर्ट एक मिनिट ताईंचं काय. हा, सन्मान्य अध्यक्ष महोदय, माझी हरकत आहे. माझे बंधू जितेंद्र आव्हाड साहेब मुसलमानांना एका बाजूला आरक्षण द्यायचं बोलतात आणि मुसलमानांना किती जातींना आरक्षण आहे बोलतायत. सन्मान्य अध्यक्ष महोदय, तुम्ही चुकीची माहिती पटालावर आता ठेवतायत की मुसलमानांना आरक्षण द्यायला नाही म्हणतायत. हो, मुसलमानांना, मुस्लिम समाजाच्या धर्मीयाच्या लोकांना ऑलरेडी आरक्षण आहे. त्यांच्यामध्ये ओबीसी आहेत, SC आहे, ST आहेत. हे स्वतःच भाषणामध्ये बोलतायत आणि स्वतः परत दुसऱ्या वाक्यामध्ये बोलतात आपण भाषण त्यांचं तपासा की मुसलमानांना आरक्षण नाहीये. सन्माननीय अध्यक्ष महोदय, ही मुस्लिम समाजाची दिशाभूल करण्याचं काम चालू आहे. मुस्लिम समाजाला ऑलरेडी इतर धर्मियांप्रमाणे त्यांना त्यांच्या जातीनिहाय त्यांना आरक्षण आहे. त्यांनी जी चुकीची माहिती आता बोललेली तपासून घेऊ. पटालावरनं तपासून काढावी. अध्यक्ष महोदय, संपवा साहेब. अध्यक्ष महोदय, हा ठराव, या ठरावामध्ये मुस्लिम आरक्षणाबद्दल लिहिलं गेलेलं आहे. माझ्या ठरावात कसं काय आलं? आणि यांनीच लिहिलंय, एक वाक्यता नाही. आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, मी या विषयावर बोलत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि त्याच्यासाठी जे काही करायचं असेल ते आम्ही करायला तयार आहोत. शासनाची वेळ, जर शासनाला आमची साथ हवी असेल तर शासनाची आमची साथ पण आहे. मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळालंच पाहिजे. आज त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे, त्यांचं उत्पन्नाचं स्तोत्र कमी झालेलं आहे, त्यांची राजकीय ताकद वेगळी, पण बाकीच्या सगळ्याच बाजूने कचले आहेत. त्या कचलेल्या मराठ्यांच्या मागे हे पूर्ण सभागृह उभं आहे, याचा मला आनंद आहे. पण मला ह्या गोष्टीचा जास्त आनंद आहे की ज्यांनी कायम आरक्षणाकडे तिरक्या डोळ्यांनी बघितलं तेच आज आरक्षणासाठी बोलायला तयार झाले. हे भाग्य केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे प्राप्त झालं. या महामानवास नमन करतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.